माझ्यासारख्याच खूप साऱ्या ताईंचा प्रश्न. सांगा ना, मुलं अभ्यासच करत नाही आहेत, तर त्याच्यासाठी काही उपाय नाही आहे का? आईने करता येईल असा एक उपाय सांगा. अशा तुमच्या बऱ्याचशा कमेंट येतात. बऱ्याच ताईंचा हा प्रॉब्लेम असतो. म्हणूनच आजचा हा विषय निवडला आहे, खास मुलांसाठी. आईने कुठला उपाय करायचा तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फार प्रस्तावना करत नाही. मुलं आईचं ऐकत नाहीत किंवा अभ्यासाला बसत नाहीत किंवा मुलांचं अभ्यासात लक्षच लागत नाही, हा बेसिक प्रश्न. आणि ज्याचं उत्तर असं आहे की आई मुलांसाठी एक उपाय करू शकते. आता तुमची मुलं अगदी लहान असू द्या, मोठी असू द्या, कोणत्याही वयातल्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. एक मंत्र आहे. मंत्र नाही म्हणता येणार त्याला. खरं तर रामचरितमानसमधील एक चौपाई आहे. तुम्ही लिहून घ्यावं, नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. गुरुग्रह गये पढन रघुराई, अल्पकाल विद्या सबाई. पुन्हा एकदा, गुरुग्रह गये पढन रघुराई, अल्पकाल विद्या समाई. आता ही जी चौपाई आहे किंवा ज्याला हल्ली याला मंत्रसुद्धा म्हटलं जातं, तर हा जो मंत्र आहे, हा मंत्र आईने म्हणायचा. कसा म्हणायचा? तर 108 वेळा म्हणायचा. पण हा मंत्र म्हणण्याआधी तुमच्यासमोर काचेच्या ग्लासमध्ये किंवा कुठल्याही एका ग्लासमध्ये पाणी घ्या. ते समोर ठेवा आणि हा मंत्र जपा 108 वेळा. या मंत्राचा जप करा आणि जप झाल्यानंतर या ग्लासमधलं पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्या. आता काहींच्या मनात लगेच शंका सुरू झाल्या असतील की याने काय होणार आहे? मुलांवर याचा काय परिणाम होणार आहे? आईने म्हटल्याने कुठे काय बदल होणार आहे? सगळं एक एक करून सांगते. घाई नको. लक्षात घ्या. गोस्वामी तुलसीदासांनी बालकांडमध्ये लिहिलेलं जे वर्णन आहे त्यामध्ये ही चौपाई येते. आणि याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीराम शिक्षणासाठी गुरुकुलात गेले आणि अल्पावधीतच त्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्या. या चौपाईमधून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरूंचा आदर, शिस्त आणि अभ्यासाची निष्ठा आवश्यक आहे. पण पुन्हा प्रश्नही हा संकेत आईला मिळून काय उपयोग? मुलांना कळायला पाहिजे ना. आई मंत्र जप करतील, मुलांवर कसा काय त्याचा परिणाम होणार? काही जण एकदमच चिडतात आणि कमेंट करतात. अशा शीघ्रकोपी लोकांना जरा दम खायचा आहे आणि पुढचं ऐकायचं आहे. पाणी जे आहे ना, तर ते ऊर्जा वाहक आहे. आपल्याकडे एक पद्धत होती पूर्वी. माठ भरल्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहून फुलं वाहिली जायची. एका पवित्र ठिकाणी तो माठ ठेवला जायचा आणि त्यातलं पाणी सगळेजण प्यायचे. कारण पाणी हे ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे जेव्हा पाणी समोर ठेवता आणि तुम्ही हा मंत्र जप करता, तेव्हा त्या मंत्राची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती त्या पाण्यामध्ये उतरते. हे पाणी ऊर्जा वाहक आहे. त्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर सद्गुरूंचा पण एक व्हिडिओ आहे, त्याबद्दल त्यांनी त्यामध्ये सविस्तर सांगितलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि हा उपाय बिलकुल मनाने सांगितलेला जात नाही आहे. अनेक कथाकार, प्रवचनकार जे रामचरितमानसाचे अभ्यासक आहेत त्यांच्या सांगण्यातून आलेला हा उपाय आहे. पण अत्यंत प्रभावी आहे. परत एकदा सांगते की नक्की करायचं आहे. एक ग्लासभर पाणी घ्या. ते पाणी समोर ठेवून आईने तो मंत्र मी सुरुवातीला सांगितलेली आहे, जी चौपाई सांगितली तिचा 108 वेळा जप करायचा आहे. जपमाळ हातात घेऊन करू शकता किंवा ते पाणी नंतर मुलांना प्यायला द्यायचं आहे. आता हे असं किती दिवस करायचं? जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलामध्ये बदल दिसत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. याने काय होतं? मुलांमध्ये हळूहळू बदल होतो. मुलांची अभ्यासात गोडी लागते. मुलं आईचं ऐकायला लागतात. कारण अक्षरशः कधीकधी आया रडकुंडीला येतात की मुलं ऐकतच नाहीत, अभ्यासाला बसतच नाहीत, टाळाटाळ करत राहतात आणि त्यांना अभ्यासाची गोडीच नसते. अभ्यासाच जाऊ द्या, काही काही तर इतके खोडकर असतात की त्यांच्या खोड्या नाकीनऊ आणतात. अशा सगळ्याच मुलांसाठी हा उपाय करून बघितला तर काहीच हरकत नाही. पण श्रद्धा असेल तर करा. श्रद्धा नसेल तर तुम्हाला काही अनुभव येणार नाही. कारण शेवटी हे सगळं श्रद्धेवर अवलंबून आहे. जेवढी तुमची श्रद्धा जास्त, तेवढी तुमची तीव्र इच्छाशक्ती आणि या सगळ्या गोष्टींनीच हे चमत्कार घडत असतात.
त्यामुळे अगदी कोणत्या मोठ्या प्रवचनकाराने, संतांनी जरी तुम्हाला हा उपाय दिला, पण तुमचा त्यावर विश्वास नसेल तर अनुभव येत नाही. पण हा खरंच प्रभावी उपाय आहे. विश्वास ठेवून तुम्ही करून बघा. ही चौपाई केवळ विद्याप्राप्तीचं प्रतीक नाही, तर गुरुभक्ती, शिस्त, नम्रता, ज्ञानाविषयी आदर याचंही स्मरण करून देते. त्यामुळे मुलांना अभ्यासाची प्रेरणा देण्यासाठी, सकारात्मक संस्कार त्यांच्यात रुजवण्यासाठी ह्या चौपाईचं पठण उपयुक्त मानलं जातं. जर मुलं म्हणण्यासारखी असतील तर मुलांना रोज म्हणू द्या. त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा म्हणू शकता. नाही तर तुम्ही ही चौपाई मोबाईलला जरी लावून दिली तरीही चालणार आहे. मुळात तुमचा प्रश्न हा आहे की मुलं ऐकतच नाही, तर ते चौपाई म्हण रे बाबा म्हटल्यावर म्हणतीलच, याची काय गॅरंटी? म्हणून जी मुलं ऐकत नाही त्यांच्यासाठी हा उपाय आई करू शकते. पाण्याचा ग्लास समोर ठेवून 108 वेळा जप करायचा आणि ते पाणी त्या मुलांना प्यायला द्यायचं. आणि हो, माहिती आवडली असेल तर पटकन जाता जाता एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, कारण त्यांची मुलं तरी कुठे त्यांचं ऐकतात, नाही का? ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. म्हणजे तुम्हाला तुमच्या हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा तुम्हाला धार्मिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील. धन्यवाद.